मैत्रिणींनो, मी अर्चना हिरे, माझ्या होम शेफ चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे फिश करी। ही अशी रेसिपी आहे ती तुम्ही एकदा बनवाल तर कायम याच प्रकारे बनवत राहाल। माझ्या रेसिपीचं नाव आहे फिश पोळीवडा। नावाप्रमाणे टेस्टी आणि जबरदस्त। चला मग बघूया कशी बनवायची ते। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साफ केलेला हलवा, अर्धी वाटी किसलेला नारळ, एक टोमॅटो, एक छोटा कांदा, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 सुक्या मिरच्या, अर्धा लिंबू, कोकम, कढीपत्ता, कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण पेस्ट, 4 ते 5 तिरफळं, 1 चमचा धने, मीठ, हळद। हलव्याला लिंबू, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया। गरम कढईमध्ये 1 चमचा धने आणि 4 ते 5 सुक्या मिरच्या छान खमंग वास येऊस्तोवर रोस्ट करून घेऊया। आता मसाल्याचं वाटप करून घेऊया। त्यात अर्धा वाटी खवलेला नारळ, 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, सात 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 तिरफळं, एक छोटा कांदा, एक छोटा टमाटर, आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान गंधासारखं वाटून घेऊया। अशी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे। कढईत 1 मोठा चमचा तेल टाकून 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकूया। फ्राय झाल्यावर त्यामध्ये आपलं वाटप टाकूया। छान मिक्स करून घेऊया।
वाटप कमीत कमी 7 ते 8 मिनटं छान स्लो गॅसवर शिजू द्यायचं आहे. 7-8 मिनिटानंतर चवीनुसार मीठ टाकूया. मिक्स करून घेऊया. मसाल्याचं राहिलेलं पाणी टाकूया. झाकण ठेवून रस्सा कमीत कमी 10 मिनिटं शिजू देऊया. उकळी आल्यावर त्यामध्ये मॅरिनेट केलेले माशाचे तुकडे सोडूया. मी हलवा फिश घेतलाय, पण तुम्ही सुरमई, बांगडा, पापलेट किंवा रावस असा कुठलाही मासा घेऊ शकता. झाकण ठेवून पुन्हा एकदा उकळी येऊस्तोवर माशाचे तुकडे शिजवायचे आहेत. उकळी आल्यावर अगदी शेवटी 2 आमसुलं टाकून गॅस बंद करायचा आहे. आपला जबरदस्त चवीचा फिश कोळीवाडा रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.